देशामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होणार नाही। देशात घरगुती एलपीजी गॅसची कोणतीही कमतरता नाही, सूत्रांची माहिती। तर गॅसच्या दरातली वाढ केवळ किरकोळ, केंद्र सरकारचं म्हणणं। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी पंतप्रधानांची घेतली भेट। एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींसोबत महत्त्वाची चर्चा। आंतरराष्ट्रीय परिस्थितीसह देशातली ऊर्जा सुरक्षेबाबतही चर्चा। नागपूर आणि नाशिक जिल्ह्यात 80% हॉटेल 24 तासात बंद होण्याच्या मार्गावर। हॉटेल व्यावसायिकांना काही तास पुरेल इतकाच गॅस शिल्लक। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सिलेंडरची साठेबाजी रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू। गॅस तुटवडा भासू नये म्हणून सरकारनं रॉकेल वापरायला परवानगी द्यावी, मंत्री छगन भुजबळांची फडणवीसांकडे मागणी। रोहित पवारांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावर केली चर्चा। भेटीवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही होते उपस्थित। जिष्णुदेव वर्मांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ। शपथविधीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। सीपी राधाकृष्णन यांच्यानंतर आता जिष्णुदेव वर्मा नवे राज्यपाल। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये नालेसफाईवेळी 4 कर्मचाऱ्यांना केमिकल रिएक्शन। विषारी वायूच्या संपर्कात आल्यानं कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक, कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू। आणि विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव मुंबईत दाखल। चेंबूरच्या घरी सूर्याचं जल्लोषात स्वागत। तर आता लक्ष्य 2028चा वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिक गोल्ड, सूर्याचं विधान। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगा। आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात हे विशेष बुलेटिन। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेतोय। पहिलीच बातमी आहे सगळ्यात मोठी घडामोड। घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या मुद्द्यावरनं आता ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। तेव्हा अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी रांग आणि गर्दी दिसून येते। तर आखातामध्ये युद्धस्थिती सुरू आहे आणि प्रशासनाकडनं काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद केला गेलाय, त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडलाय। तेव्हा पुढचे 24 तास अनेक ठिकाणी बहुतांश हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तर व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्यामुळे याचा परिणाम आता लघु उद्योगांवर होऊ लागलाय। लघु उद्योग बंद पडतायत, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालंय। आखातात हॉर्मुझच्या खाडीमध्ये मालवाहू जहाजांवर हल्ला केल्यास त्यापेक्षा 20 पट मोठा हल्ला करू, असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। तेव्हा आता आखातातलं युद्ध आणखी भडकणार का, अशी ही शक्यता वर्तवली जाते। पहिलीच बातमी पाहूया। युद्ध आखातात पेटलं, मात्र त्याचे थेट परिणाम आता भारतावर जाणवू लागलेले आहेत। अमेरिकेनं इराणवर क्षेपणास्त्र डागली आहेत, पण त्याचे हादरे आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसायला लागलेत। महाराष्ट्रात एलपीजी सिलेंडरच्या मर्यादित पुरवठा सुरू आहे, तेव्हा ग्राहकांमध्ये गोंधळ तयार झालाय। सिलेंडर मिळणार नाही या चिंतेपोटीच आता गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी गर्दी केली आहे, रांगा लावल्यात। अनेक ठिकाणी ग्राहक आणि गॅस एजन्सीचे कर्मचारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। परिणामी युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढताना दिसतायत। आता ही सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं अत्यंत आवश्यक सेवा देशभरात देखभाल कायदा म्हणजेच एस्मा लागू केलाय। दुसरा सिलेंडर मिळण्यासाठी 21 दिवस लागायचे, मात्र आता नागरिकांना 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। सगळी परिस्थिती लवकरच नियंत्रणात यावी यासाठी सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवायचे निर्देश दिलेले आहेत। मात्र सध्या तरी नागरिकांना दिलासा मिळताना दिसत नाहीये। दरम्यान नेमकं काय घडलंय, आपण एक सविस्तर नजर टाकूया।
गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी आता ग्राहकांना 21 ऐवजी 25 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। आता या नवीन नियमामुळे गृहिणींचं बजेट आणि नियोजन तुझं थोडंफार कोलमडू शकतं। तसंच बाजारामध्ये सध्या LPG गॅसचा पुरवठा मर्यादित होतोय आणि केव्हापासून नियमित पुरवठा होईल याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। पुरवठा कमी असल्याच्या बातम्यांमुळे खरंतर सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे, गोंधळाचं वातावरण तयार झालंय। आपला सिलेंडर वेळेवर मिळेल की नाही याची चिंता सगळ्यांना लागली आहे आणि याच भीतीपोटी अनेक नागरिक आता चौकशीसाठी थेट गॅस एजन्सीपर्यंत पोहोचलेत। त्यामुळे एजन्सी बाहेर ग्राहकांची रेघ लागली आहे। एकीकडे हा सगळा गोंधळ सुरू आहे तर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्या मात्र गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगतायत। ग्राहकांना तसे मेसेज पाठवतायत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन कंपन्या करतायत। आता घरगुती गॅस सोबतच व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल सिलेंडर सुद्धा त्याचं बुकिंग बंद आहे। तेव्हा व्यवसायासाठी लागणारा गॅस मिळवणं कठीण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये, त्याच्यामुळे हॉटेल चालकांसमोर मोठं संकट आहे। स्वयंपाकासाठी गॅसच उपलब्ध नाहीये, तेव्हा हॉटेल चालवणं अशक्य होताना पाहायला मिळतंय। आता या गॅस टंचाईचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो मुंबईला। इथं जवळपास 20% हॉटेल बंद झालेली आहेत आणि ग्राहकांना सेवा देणं कठीण झालंय। तेव्हा मालकांनी हा निर्णय घेतलाय। जर गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसात आणखी बरीच हॉटेल्स बंद पडू शकतात अशी शक्यता आहे। तेव्हा हॉटेल क्षेत्रातल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। युद्धाची परिस्थिती आहे तेव्हा देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय आणि त्यानंतर देशात काही ठिकाणी घरगुती गॅसच्या किमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं बुकिंग सुद्धा बंद केलं गेलंय। त्याचबरोबर घरगुती सिलेंडरचं नवीन बुकिंग 21 दिवसांवर आणलं होतं। आज हेच बुकिंग 25 दिवसांवर केलंय। खरं तर घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून हे निर्णय घेतले गेले होते। मात्र ग्राहक गोंधळले आणि सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांनी गॅस एजन्सी बाहेर गर्दी केली। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ठाणे, जळगाव, अमरावती यांच्यासह अनेक जिल्ह्यात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी अगदी लांबच लांब रांगा लावल्या। काही ठिकाणी तर सकाळपासून उन्हात उभं राहून गॅस रांग लावलेले ग्राहक संतापले आणि ग्राहकांची गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाचीही झाली। सध्या सिलेंडरचे भाव खूप वाढलेले आहेत आणि सिलेंडर तर भेटू शकत नाही आम्हाला। पहिलंच भेटत नव्हतं पण आता तर भेटतच नाहीये आणि हे युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे दर पण खूप वाढलेले आहेत। खूपच अवघड झालेलं आहे आता, म्हणजे कसं वापरायचं आणि काय हा खरं गृहिणीचा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे काय करायचं, सध्या लाकडं व्यवसाय ते बी बंद झालेले कारण गॅसवर सगळे स्वयंपाक करतात। आजकाल कोणालाच चूल पेटवायला नको वाटते आणि त्याच्यामुळे ही खूप अवघड होऊन बसलेलं आहे। युद्धामुळे गॅस पण मिळणार गेलेत। आमच्या घरी आता लग्न आहे, लग्न असल्यामुळे आता आम्हाला आणखी टेन्शन वाढलं गॅस कधी मिळणार कसं मिळणार म्हणून। आणि आता सध्या लाकडंही मिळत नाही, चुलीचं अवघड आहे आणि लग्नामुळे आता एकदम एवढं टेन्शन आले सगळ्यालाच। आता चालू झालंय गॅस 8-10 दिवसापासून। घरातील सर्व कामं सोडून आता या गॅस हो, सकाळपासून यावं लागतं नंबर लावायला। कालपासून बुकिंग केलंय, अजून नंबर नाही आला। आता सिलेंडर कमी पडतायत तेव्हा ज्यांना आवश्यकता असेल किंवा मागणी केली तर रॉकेल उपलब्ध करून देऊ असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणतायत। पाहूया। रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली। तर त्यात 10 वर्षापूर्वी जे आहे नागपूर कोर्टाने लिहिलेला मिस्चर आहे की उज्ज्वला असेल तर रॉकेल कशाला। पण सध्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवायचं ठरवलं कोर्टाला सुद्धा की आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा काही उपाय नाही। जे लोक रॉकेल वापरतील, काही ढाबेवाले वापरतील, कोण वापरतील। दरम्यान गॅस सिलेंडर पुरवठ्यावरनं संभ्रमाचं वातावरण तयार झालंय। तेव्हा आपण तज्ज्ञांकडनं गॅसच्या वापराबाबत काही उपाय सुचवले गेलेत, ते उपाय कोणते आहेत पाहूया। आपण पाहतोय की काही उपाय सुचवले गेलेले आहेत। हे किचन आहे आणि इथं अन्न शिजवताना भांड्यांवर झाकण ठेवा असं सांगितलं गेलंय। झाकण ठेवलं तर गॅस कमी लागतो, भांड्यांवर झाकण ठेवलं तर उष्णता जी आहे ती भांड्याच्या बाहेर जात नाही, बाष्पीभवन होतं आणि पुन्हा ती ऊर्जा भांड्याच्या मध्येच राहते। भांड्यावरचं झाकणामुळे अन्न लवकर शिजतं,
त्या वाफेमध्ये अन्न शिजून तयार होतं, त्यामुळे गॅस कमी लागतो. त्याचबरोबर भांड्यावर झाकण ठेवलं तर गॅसची जवळपास 25% बचत होते. ही खरं तर मोठी बचत होते. तेव्हा आपण शिजवताना भांड्यावर गॅसवर ठेवाच. गॅस पेटवताना लायटरऐवजी काळेपेटीचा वापर करा. काळेपेटी वापरली तर गॅस कमी संपतो असंही सांगितलं जात आहे. त्याचबरोबर प्रेशर कुकर वापरला तर कमी गॅसमध्ये कमी वेळात अन्न शिजून तयार होतं, कारण ती वाफ आतल्या आत ट्रॅप होते आणि त्या वाफेमध्ये सगळं अन्न शिजून तयार होतं. प्रेशर कुकरचा वापर केला तर आपण कमी काळामध्ये आणि कमी गॅसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवून तयार करू शकतो. त्याचबरोबर गॅसची फ्लेम कमी ठेवली, वेळ जास्त लागतो, मात्र गॅस कमी संपतो आणि अन्न पटकन शिजून तयार होतं. अनेक आहेत कडधान्य तुम्ही शिजवत असाल, उसळी करत असाल तर त्यासाठी कडधान्य भिजवून ठेवा आणि ती भिजवून ठेवली की गॅस कमी लागतो, ऊर्जा कमी लागते. त्याचबरोबर आपल्या गॅसचं जे बर्नर असतं ते स्वच्छ ठेवलं, तिथं कुठलाच पदार्थ अडकलेला नसेल तर ते सुद्धा गॅस कमी संपतं. इंडक्शन वापरा, मायक्रोवेव्ह वापरा, जिथे गरज आहे अन्न गरम करायचं आहे, तुमच्याकडे मायक्रोवेव्ह आहे तर तोही आपण वापरू शकतो.